सुरक्षा रक्षक नव्हते, पण गेटवरती अधिकारी होते. म्हणजे तिकीट कलेक्शन सेंटर होतं, तिकीट घेण्यासाठी सेंटर होतं आणि तिकीट चेक करण्यासाठी पण दारावरती लोक होती. त्यामुळं ते सोडून इतर सुरक्षा रक्षक नव्हते. हल्ला झालेला आहे आणि आम्ही खाली आलो आणि त्यानंतर कळालं की वरती असं काहीतरी झालंय. खूपच लकी वाटतंय आणि या म्हणजे गोष्टीबद्दल देवाचे आभार मानू इच्छितो मी. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेकांच्या मनात खरं तर धास्ती आहे. श्रीनगरमध्ये फिरायला आलेले असे अनेक मराठी कुटुंब देखील आहेत. आपल्यासोबत देखील एक मराठी कुटुंब आहेत. आपण त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. सर, तुम्ही पहलगामला गेलेलात का? पहलगामला मी काल गेलो होतो. पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये आम्ही जस्ट काही मिनिटं आधी तिथे होतो आणि आम्ही खाली आलो आणि त्यानंतर कळालं की वरती असं काहीतरी झालंय. त्यावेळेस असं सिच्युएशन वेगळीच होती, शब्दात वर्णन करण्याजोगी नाहीये. पण जस्ट आम्ही खाली आलो आणि कळालं की वरती हल्ला झालेला आहे. पण तुम्ही काही वेळापूर्वीच तिकडे होतात, एक टेन्शन आलं होतं. काय नेमकं वाटतंय सध्या आता? कारण तुम्ही अर्धा तास अगोदर तिकडे होतात, मात्र आज तुम्ही वेगळ्या दिशेला आहात. अनेक पर्यटक त्या ठिकाणी अडकले, अनेक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू देखील त्या ठिकाणी झालेला बघायला मिळाला. खूपच लकी वाटतंय आणि या म्हणजे गोष्टीबद्दल देवाचे आभार मानू इच्छितो मी. आणि तिथे अडकलो नाही आणि आम्हाला आधी पण असं झालं की थोडंसं नेगोशिएट करण्यामध्ये किंवा वेळ गेला आणि तो जर वेळ आम्ही लवकर आलो नसतो तर आम्ही नक्कीच तिथं असतो. ताई, काय सांगाल? कारण की जी बातमी आपण बघितली 24 तासापूर्वी किंवा ज्या पद्धतीचा अटॅक दहशतवादी काल बघायला मिळाला, अगदी पर्यटकांवर गोळीबार त्या ठिकाणी केला, अनेकांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी, आणि त्याच ठिकाणी तुम्ही अर्धा तास अगोदर फक्त होता. आज तुम्ही वाचलात. बाय गॉड्स ग्रेस वी आर व्हेरी सेफ आणि वी वर लकी. आणि अर्थात आम्ही वाचलो म्हणजे खूप चांगलं झालं असं नाहीये. जे कोणी तिथे अपघातात निधन पावलेत त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतंय. म्हणजे आम्ही नाही म्हणून बरं झालं असं नाहीये. ज्यांच्याबद्दल हे घटना घडल्या त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतंय. आणि मुलांना घेऊन तुम्ही अगदी त्या ठिकाणी होतात. आम्ही होतोच तिथे आणि आम्ही उतरत असताना खूप छोटी छोटी मुलं घोड्यावर जाताना मी बघितलीये. म्हणजे मला त्यांच्याबद्दल खूप वेळा विचार येऊन गेला की होप्स होते सगळ्या फॅमिलीज एकदम सेफ असतील. म्हणजे मला ज्या घोडेवाल्यांनी ड्रॉप केलं त्याच्याबद्दल सुद्धा मला वाटतंय की तो सुद्धा परत आलाय की नाही किंवा तो सेफ आहे की नाही माहित नाही. कारण तिथे खूप घोडेवाले, खूप टुरिस्ट, खूप गर्दी होती तिथे एकतर. आणि ती जागा एकदम एंट्रन्स खूप नॅरो असल्यामुळे तिथे चिखल होता आणि खूप गर्दी झाल्यामुळे सगळी अशी म्हणजे गडबडच चालू होती ऑलरेडी तिथे. आता आलं नसेल का अनेकांना? कदाचित असं झालं असेल किंवा ते चिखल्यामुळे बरेच जण घसरले असतील, पडले असतील. म्हणजे तो एक वेगळाच प्रकार काहीतरी अजून तिथे घडला असणार आहे, ज्याच्यामुळे सुद्धा लोक जखमी झाली असतील. सर, बघायला गेलं तर त्या ठिकाणी खूप सारे पर्यटक होते, पण असंही म्हटलं जातंय की सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी नव्हते. तर होते की नव्हते नेमके सुरक्षा रक्षक? सुरक्षा रक्षक नव्हते, पण गेटवरती अधिकारी होते. म्हणजे तिकीट कलेक्शन सेंटर होतं, तिकीट घेण्यासाठी सेंटर होतं आणि तिकीट चेक करण्यासाठी पण दारावरती लोक होती. त्यामुळं ते सोडून इतर सुरक्षा रक्षक नव्हते. आपण बघतोय की ही मराठी फॅमिली, महाराष्ट्रातील फॅमिली जी आहे ती त्या ठिकाणी उपस्थित होती ज्यावेळेस हा पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला. त्याच वेळेस हे कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होतं. अर्धा तास अगोदर फक्त त्या ठिकाणून निघालं होतं आणि आज नशीब खरं तर बलवत्तर असं खरं तर म्हणतायत. देवाचे आभारही मानताना बघायला मिळत आहेत. मात्र त्या ठिकाणी जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली देखील देताना बघायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.